राजकारणामध्ये संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। मराठी पत्रकार संघातर्फे मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकर यांच्या हस्ते फिनिक्स पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिनिक्स पुरस्काराविषयी बोलताना मिश्किल टिप्पणी केलेली आहे। अनेक वेळा लोकांना वाटलं माझी राख होतीये आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतलेली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय। अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली। तर ही का घेऊ शकलो? कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्यावेळी त्याला सकारात्मकतेने पुढे गेलो। आव्हानांपासून कधी पळालो नाही, आव्हानांना सामोरं गेलो, आव्हानांचा सामना केला, सकारात्मकतेने केला, द्वेष केला नाही, माणसं झुंजवली नाहीत, टोकाचं राजकारण केलं नाही। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या विपरीत परिस्थितीतनं एक एक पाऊल मी पुढे जात गेलो। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहिली। त्याच्यामुळे जर त्यांनी स्वतःची तुलनाही फिनिक्स पक्षाप्रमाणे केली असेल याचा अर्थ त्यांचीही राख रांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकार्यानेच केलेला आहे। हे आम्ही या आंदोलनात सुद्धा बघितलं। संजय राऊत यांना सवाल आहे। संजय राऊत हे गिधाडी प्रवृत्तीचे आहेत। संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा आजपर्यंतचा इतिहास बघितला तर तो गिधाडी प्रवृत्तीचा इतिहास आहे। फिनिक्सच्या भाषा संजय राऊत यांना समजणार नाहीत कारण त्यांची प्रवृत्तीच गिधाडाची प्रवृत्ती आहे। आजपर्यंत सातत्यानं गिधाडी प्रवृत्तीनं वागण्याचं काम हे संजय राऊत यांनी केलेलं आहे। खरं तर ते म्हणतायत की शिवसेना संपवली। अहो, शिवसेना संपवायला स्वतः उद्धव ठाकरे जबाबदार आहेत। मला संजय राऊत यांना एक आठवण करून द्यायची आहे। तुम्ही ज्यांना गुरु म्हणता, तुम्ही ज्यांची चाटुगिरी करता, त्या शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना आपल्या पक्षात घेऊन पहिल्यांदा शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान केलं होतं। त्या शरद पवार यांना तुम्ही प्रश्न विचारणार आहेत का? त्या पवारांबद्दल तुम्ही चकार शब्द बोलत नाहीत। ही तुमची गिधाडाची प्रवृत्ती आहे।